तर अजित पवार त्याचबरोबर फडणवीस आणि एकनाथ शिंदेना अमित शहानी दिल्लीमध्ये बोलावलंय। माहितीच्या तीनही नेत्यांना दिल्लीमध्ये बोलावण्यात आलेलं आहे। त्याआधी एकनाथ शिंदे यांची ही पत्रकार परिषद आणि त्यामुळे देखील या पत्रकार परिषदेला महत्त्व आलेलं आहे। तर या पत्रकार परिषदेमधून एकनाथ शिंदे कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष असणार आहे। तर मीडियाची मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे। तर या पत्रकार परिषदेनंतर नागपूरमध्ये भाजपची पत्रकार परिषद होणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे ती पत्रकार परिषद घेतील। मात्र त्याआधी एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद 3 वाजता ही पत्रकार परिषद बोलावण्यात आलेली होती। नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दादा भुसे इथे आहेत, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, संजय शिरसाट या पत्रकार परिषदेसाठी इथे पोहोचले। तर काही वेळातच एकनाथ शिंदे देखील इथे येतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। त्याआधी मीडियाची मोठी गर्दी या ठिकाणी झाली। तर या पत्रकार परिषदेनंतर नागपूरमध्ये भाजपची पत्रकार परिषद होईल। दोन्ही ठिकाणी काय भूमिका मांडल्या जातात याकडे लक्ष असणार आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। 23 तारखेला निकाल लागलेला आहे। महायुतीला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळालेलं आहे। मात्र अजूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नाही किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अधिकृतपणे समोर आणण्यात आला नाही। त्यामुळे यावरून काही पेच निर्माण झालेला आहे असं महाराष्ट्राला वाटतं। तर या संदर्भामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आता काय बोलतात याकडे लक्ष असेल। शिंदेच्या पत्रकार परिषदेनंतर नागपुरात भाजपची पत्रकार परिषद असणार आहे। चंद्रशेखर बावनकुळे 4:15 वाजता ही पत्रकार परिषद घेणार आहे। एकनाथ शिंदे काय बोलतील यावर ही पत्रकार परिषद असणार का याकडेही लक्ष असेल। मात्र अमित शहानी महायुतीमधल्या या तीनही नेत्यांना दिल्लीमध्ये बोलावलेलं आहे। उद्या अमित शहांसोबत या नेत्यांची बैठक होईल आणि त्यामध्ये यावर तोडगा काढला जाणार अशी ही माहिती मिळते। तर महायुतीच्या तीनही नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे। त्याआधी एकनाथ शिंदे यांची ही पत्रकार परिषद। मुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये एकनाथ शिंदे काही बोलतात का याकडे लक्ष असेल। इथे पत्रकार परिषदेमध्ये ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो।